हाय गाईज, आपण पाहू शकता आम्ही चाललेलो आहोत रानात आंबे काढायला. इथे आमच्या आंबे काढण्यासाठी लांब लांब ना माणसं आलेली आहेत. हा पाहू शकता ठाण्यावरनं माणूस आलेला आहे, मोटू. त्याला आता आम्ही नेणार आहोत तर दशिनी, त्यामुळे तो 2-3 दिवसात आमच्या सोबत राहिला तो रानात काला पण होईल आणि बारीक पण होईल. त्याला आता नेतो आम्ही दशिनी, तुम्हाला दाखवतो. धन्यवाद गाईज. आता आम्ही आलो आहोत, तुम्ही बघू शकता. आता इथे खूप मोठी ढस आहे. आमच्या ठाण्यावरून माणूस आणलेला तो दमलेला आहे. इकडे बघू शकता पूर्ण जाळलेला आहे. आम्ही रानावनाच्या उंच टोकावर आलेलो आहोत खास आंबे पाडण्यासाठी. हा बघा, हा बघा, इकडे बघू शकता. तर बघा आमचा एक जण आधीच गेलेला आहे. इकडे तुम्ही नजारा बघू शकता. इकडे बघा, हे बघा, हे अजून खूप वर चढायचं आहे. दाखवतो तुम्हाला. आमचा माणूस जमलेला आहे. गाईज आम्ही आलो आहोत. हे बघा शकता तुम्ही, हे बघा. आता आम्ही पोचू तिथे. स्वयं वगैरे आहे. आमचा एक माणूस पुढे झालत आहे. आता तुम्हाला आंबे दाखवतो, थांबा जरा. हाय गाईज, तर आम्ही आंबे काढून झालेलो आहोत. हे पाहू शकता आंबे. आता आम्ही चाललो आहोत कोकम काढायला. तर तुम्हाला तिथे गेल्यावर कोकम दाखवतो. धन्यवाद. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. शकता करवंद, तुम्ही तर कधी बघितली नसतील. ही फक्त कोकणातच मिळतात. आमच्याद्वारे बघा ते बघा. आपण पाहू शकता कोकमाचं झाड किती उंच गेलेलं आहे. अफाट उंच, अफाट. अफाट उंच गेलेलं आहे. त्याला कोकमाच्या झाडावर चढायला तर आपण काय बोलाल, कोकम नाही येत. आमच्या मनाला जरा दुःख होतंय. आम्ही एवढं चालून आलो तिथून, पण काय आता आली या भोगाशी असावे साधन. दुसरा आमचा झाडावर चढणारा माणूस एक आहे. हा पाहू शकता भटक्या. आता नशिबातच नाही तर काय, आता ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. आता बघूया 20 एप्रिलला होणार तेव्हा जंक्शन. आलेलो कोकम बघायला. तिथे कोकम आहेत, ते अजून बारके आहेत. एकाच महिन्याने ते होतील. तर आपण एकाच महिन्यात तिथे परत येऊन जाऊया. तर काही आम्ही निघलो आहोत आता घरी जायला. फार वेळ झालेला आहे, त्यामुळे आता पणा पण करायचा आहे आम्हाला. आमचा माणूस एक 30 किलो गुल देणार आहे. हा 75 नंबर टॉप 75 नंबर टॉप मध्ये आम्हाला पणा करायचा आहे. तरी आमच्या गावकीचा आमच्याकडे चूल नाही, त्यामुळे आम्ही हिटरवर पणा करणार आहोत. धन्यवाद. गाईस तुम्ही याला बघू शकता. या पोराने आता अर्धा किलो गुळ किसलाय आणि आता अजून अर्धा किलो किसतोय. बघा किती कष्टाळू पोरग आहे. फक्त या पाण्यासाठी एवढा करतोय तो. आणि हा बघा नुसता बाता मारते इथे. हे इथे गेम खेळत आहेत. ह्या बघा इथे मी इथे एडिटिंग करतोय. थांबा जरा. किस तू किस. आता फुल टाकतो. आंबे आपण मिश्रण केलेले आहे, गार पाणी घेतलेलं आहे. आता आपण पाहू शकता आता गुळ घेतो. आता गुळ एकत्र मिश्रण करून साठत टाकणार. आता आपण साखर कसं झालेलं आहे. मस्त मजा आया. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. गाईच काल पाना केलता. काल एवढा पाना प्यालो ना, एवढा पाना प्यालो का तिथंच झोपलो. आपण पाहू शकता ही 2 माणसं आता उठलेली आहेत. ती मला घरी उठवायला आलेली. तर आपण काय बोलू शकता, काल एवढा पाना प्यालो. बाबा वा वा, काल काय पन्हा झालता एक नंबर. आता आम्हाला ऑर्डर पण यायला लागल्यात. आपला ठाण्यावर माणूस मागवलेला पाना करायला. तर आपण काय बोलू शकता. मी एका घोटातच झोपलो. एक ग्लास प्यायलो, डायरेक्ट झोपलो. डायरेक्ट आता सकाळी उठलो 1 वाजता. तर गाईच तुम्हाला आमचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून नवीन ब्लॉग येणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, मग तुम्हाला नोटिफिकेशन येते.